नमस्कार. शोभाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पोहे. कांदे पोहे बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे आपल्याला, मी इथे बारीक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, 2 लहान मिरच्या, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव घेतलेली आहे सजावटीसाठी, खोबऱ्याचे कीस घेतलेले आहे आणि चवीसाठी साखर घेतलेली आहे आणि इथे मी भिजवलेलं पोहे घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे गरम करायला. आता आपण त्यात टाकून घेणार आहोत तेल. इथे मी 1 चमचा तेल टाकत आहे. इथे मी 1 चमचा तेल टाकते, म्हणजेच की मी इथे 1 पळी टाकते. तुम्ही चमच्याचं माप घेऊन पण टाकू शकतात. इथे आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता यात आपण टाकणार आहोत जिरे, मोहरी, मग इथे मी मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि याला छान असं परतून घेऊ. शेंगदाणे आणि मिरच्या परतून झाल्या की आपण आता यात टाकणार आहोत कांदे. जिथे आपण बारीक चिरून घेतलेला एक कांदा होता, इथे मी तो कांदा टाकून घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे, परतून घेणार आहे. याला हलका गोल्डन ब्राऊन, म्हणजे जास्त नाही तर हलकासा गोल्डन ब्राऊन करायचा आहे. बघू शकता आपण याला छान असं परतून घेत आहोत. आता हा हलकासा गोल्डन ब्राऊन नाही, पण तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही त्याला एकदम असं नरम झाला आहे की नाही असं दाबून बघा. नरम झाला असेल तर तुम्ही त्यात पोहे टाकू शकता. तर आपण याला असं छान असं परतून घेणार आहोत. इथे आपला कांदा परतून झालेला आहे. त्यात आपण टाकणार आहोत हळद टाकल्यानंतर मी इथे पोहे टाकून घेते छान असं याला परतून घेणार आहे. आपलं अजून याच्यावर नमक टाकायचं बाकी आहे, तर याला पहिले आपण छान असं परतून घेऊयात. याला मी इथे छान असं परतून घेते आणि याला चवीनुसार आपण आता नमक टाकून घेऊयात. मी इथे चवीपुरतं नमक टाकते आणि याला आपण आता मिक्स करून घेऊया. आता यात आपण साखर जी घेतलेली होती ती साखर मी इथे टाकून घेते. तुमच्या आवडीनुसार आहे, पण शक्यतोवर कमीच टाका साखर. साखर टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता की किती छान कलर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बटाटा पण टाकू शकता, पण मी इथे बटाटा नाही टाकला आहे. आता याला आपण 1 मिनिटांपर्यंत असं परतून घेऊयात आणि मग कोथिंबीर टाकून डिशमध्ये सर्व करूयात. छान असं परतून घ्यायचं याला 1 मिनिटपर्यंत.
आता मी याच्यावर कोथिंबीर अशी मस्त छान वरून टाकून देते आणि जेव्हा आपण सर्व करू तेव्हा पण आपण सजावटीसाठी कोथिंबीर वरून सर्व करणार आहोत. तो इथे आपले आता पोहे तयार करून झालेले आहेत. आता आपण याला सर्व करूयात. चला तर मी आता याला डिशमध्ये सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता ते छान असे पोहे झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे आपण पोहे सर्व करून घेतलेले आहेत. आता आपण यावर गार्निशिंग करून घेऊयात. इथे मी आता कोथिंबीर टाकते पहिले. तर मी आता तुम्ही बघू शकता इथे मी कोथिंबीर अशी छान वरून टाकते. त्यावर लगेच मी इथे खोबऱ्याचं किस टाकून घेते आणि तिसरी लेअर इथे मी शेवची टाकते. इथे मी बारीक शेव घेतलेली ती आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ते छान असं पोहे झालेलं आहे. इथे आपलं पोहे रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.